नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र CET LLB 5 इयरचा जो कोर्सेस आहे तर त्याचे हॉल तिकीट जे आहे तर ते हॉल तिकीट आता वेबसाईटला आलेले आहेत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला 12वी नंतर जर तुम्हाला LLB करायचं असेल तर त्यासाठी 5 इयरचा कोर्सेस हा असतो. तर त्यासाठी जर तुम्ही आता फॉर्म फिल केलेलेच असाल म्हणजेच कॉमन एंट्रन्स टेस्ट जी आहे 2025ची तुम्ही ती देणार आहात. तर आता त्याचे हॉल तिकीट आहे तर ते हॉल तिकीट वेबसाईटला आलेले आहेत. तर ते कशा प्रकारे डाउनलोड करायचे, तसेच बघा जी नोटिफिकेशन आलेली आहे तर त्याविषयी आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत. चला तर जी नोटीस आहे तर ती नोटीस बघूयात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जी नोटीस आहे तर 21 एप्रिल 2025ला ही नोटीस आलेली आहे. शैक्षणिक वर्ष या ठिकाणी बघा, शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत विधी 5 वर्ष या व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी विधी 5 वर्ष CET 2025 ही सामायिक प्रवेश परीक्षा महाराष्ट्र राज्य व महाराष्ट्र राज्याबाहेरील विविध परीक्षा केंद्रावर दिनांक 28 एप्रिल 2025 रोजी घेण्यात येणार आहे. सदर अभ्यासक्रमाच्या परीक्षेच्या उमेदवारांनी आपले एक्झाम हॉल तिकीट परीक्षा प्रवेशपत्र CETcell.mahacet.org या वेबसाईटवर जाऊन त्वरित डाउनलोड करावे. सामायिक प्रवेश परीक्षेचे प्रवेशपत्र उमेदवारांना दिनांक 21/4/2025 पासून त्यांच्या लॉग इनमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. तर बघा, त्यानंतर खाली तुम्हाला तेच इंग्लिशमध्ये नोटिफिकेशन त्यांनी दिलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमची जी एक्झाम होणार आहे आता LLB 5 इयरचा जो कोर्स आहे तर त्याची CET एक्झाम जी आहे तर ती 28 एप्रिल 2025ला तुमची एक्झाम होणार आहे. आता त्याचे हॉल तिकीट बघा 21 एप्रिल 2025 म्हणजे आजपासून डाउनलोड करण्यास सुरुवात झालेली आहे. तर ज्या विद्यार्थ्यांनी बघा CET द्यायची आहे बघा 5 इयरची, ज्या विद्यार्थ्यांना एक्झाम फॉर्म म्हणजे CETचा जर तुम्ही फॉर्म फिल केलेला असेल, LLB 5 इयर्स हा कोर्स जर तुम्हाला करायचा असेल आणि त्याची जर तुम्ही CETची फॉर्म फिल केलेला असेल तर आता त्यांनी हॉल तिकीट डाउनलोड करायचे आहे. 21/4 म्हणजे आजपासून सुरुवात झालेली आहे. आता आपण बघूयात कशा प्रकारे हॉल तिकीट जे आहे तर ते हॉल तिकीट डाउनलोड करायचं आहे. तर या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो, CETcellच्या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला यायचं आहे. वेबसाईटवर आल्यानंतर इथे बघा ॲडमिशन प्रोसेस अकॅडमिक इयर 24-25 विंडोच्या राईट साईडला बघा. त्यानंतर CET एक्झामिनेशन पोर्टल फॉर अकॅडमिक इयर 25-26 ही सेकंड नंबरची जी टॅब आहे तर या सेकंड नंबरच्या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर बघा साइन इनचे पेज तुम्हाला ओपन झालेले दिसेल. यामध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन ईमेल ID टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर जो पासवर्ड आहे तर तो पासवर्ड एंटर करून घ्या. पासवर्ड जर तुम्ही विसरले असाल तर रिसेट पासवर्ड यावर क्लिक करून तुम्ही पासवर्ड रिसेट करून घ्या आणि त्यानंतर नवीन पासवर्ड जो आहे या ठिकाणी एंटर करा आणि त्यानंतर साइन इन बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. साइन इन झाल्यानंतर बघा असे पेज ओपन झालेले दिसेल. यामध्ये बघा खाली CET रजिस्ट्रेशन, प्रोफाईल, मॉक, तसेच हेल्प डेस्क, त्यानंतर हॉल तिकीट आणि ॲडमिट कार्ड आणि ऑब्जेक्शन ट्रॅकर असे तुम्हाला टॅब्स जे आहेत तर ते टॅब्स तुम्हाला दिसतील. या ठिकाणी बघा हॉल तिकीट आणि ॲडमिट कार्ड या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर येथे बघा तुम्हाला जे तुम्ही ज्या कोर्सेसला ॲप्लिकेशन केलेलं आहे, कॉमन एंट्रन्स टेस्टला ज्या ॲप्लाय केलेला आहे या ठिकाणी तुम्हाला LLB 5 इयरचा जो कोर्स आहे तर तो LLB 5 इयरचा कोर्स तुम्हाला शो होणार आहे. तर त्यावर क्लिक केल्यानंतर बघा ॲडमिट कार्डचं पेज ओपन झालेलं दिसेल. त्यामध्ये तुम्हाला जे डाउनलोडचा आयकॉन दिलेला आहे त्यावर क्लिक करायचं आहे आणि तुमचं हॉल तिकीट जे आहे तर ते हॉल तिकीट डाउनलोड करून घ्यायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण LLB 5 इयरचा जो कोर्स आहे तर त्याची जी कॉमन एंट्रन्स टेस्ट होणार आहे 28 एप्रिल 2024ला त्याची एक्झामिनेशन होणार आहे. तर त्याचे हॉल तिकीट कशा प्रकारे डाउनलोड करायचे त्याविषयी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती बघितलेली आहे. जर विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ तसेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला भेटत जातील. तर भेटूयात विद्यार्थी मित्रांनो नवीन अशा का व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.